डॉक्टर विलास जगदाळे जे आता आळंदीवरून जी पालखी निघणार आहे या संदर्भात त्यांनी काही सरकारकडे या राज्य सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांची काय प्रमुख मागणी आहेत वारकऱ्यांसाठी ते आपण जाणून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद स्टार स्टार इंडिया टीव्ही. मी सरकारला जे सगळे यांनी व्हॅक्सिनेशन जे केलं आहे कोरोनाचं महामारीचं mRNA व्हॅक्सिनेशन त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. याच्याबद्दल गांभीर्य पुणे प्रशासनानं सोलापूर प्रशासनानं जिथून वारी जाणार आहे त्यांनी याच्यावर घ्यावं. वारकरी संप्रदाय मॅक्सिमम जे आहेत ते ओल्ड एज शेतकरी आहेत आणि मंडळी आहेत, महिला आहेत, तरुणांचं प्रमाण आहे बऱ्यापैकी, पण व्हॅक्सिनेशनचं प्रमाण जास्त आहे. हे 20-20, 25-25 किलोमीटर चालतात. त्या तुम्ही चालतात कंटिन्यू एक स्पीडनी, तुमचा हार्ट रेट वाढतो. हार्ट रेट वाढला तर त्यामुळे स्ट्रेसचा जो लोड हार्डॅकवर येतो, ब्रेनवर येतो. तर अशा वेळेस हे जे व्हॅक्सिनेशनचे दुष्परिणाम आहे त्याच्यामध्ये व्हेगस नर्व डॅमेज आहे, ब्लड प्रेशर कंट्रोल जर झालं नाही तर हार्ट अटॅक, सडन कार्डियक फेल्युअर, सडन हार्ट अटॅक येऊ शकतात. तर सरकारने प्रशासनानं त्याच्यावर गांभीर्यानं लक्ष देऊन दर 3 ते 5 किलोमीटरवर कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि स्पेशलिस्ट डॉक्टर्स फर्स्ट एडसाठी अवेलेबल करावे, याच्यावर गांभीर्याने विचार करावा. वारकरी संप्रदाय हा भक्तिभावानं आलेला आहे, याची काळजी घेण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, शासनाची आहे, सरकारची आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण इंडियांना प्रोटेक्शन त्यांच्यातर्फे दिल्या गेलं होतं. तर आता सध्या सरकारला ही जबाबदारी की हे प्रोटेक्शन त्यांनी द्यावं. आम्ही असं ऐकलेलं आहे की आपण 4 ते 5 वर्षानंतर पुण्यात पहिल्यांदाच या वारीमध्ये आपण सामील होत आहे. तर पुणेकरांसाठी किंवा या वारकऱ्यांसाठी आपण काय एक मेसेज द्याल? मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारीला आलेलो आहे. माझ्या पिढ्यानपिढ्या वारीला आहेत. तसंच माझ्या आईची साईड, माझ्या आजीची साईड जे आहे ते पिढ्यानपिढ्या वारीला येतात. मला योग पहिल्यांदा आला, माऊलीनं पहिल्यांदा बोलवलंय, तर मी आज पहिल्यांदा आलोय. पुणेकरांना एवढंच आहे की जे व्हॅक्सिनेशन तुम्ही घेतलं आहे ठीक आहे, तुमची इच्छा तुम्ही अज्ञानात घेतली, पण त्याचा एक साईड इफेक्ट नीट करायचं माध्यम आहे ती पांढरी मुसळी, काळी मुसळी. ही आठवड्यात 1 ग्लास पाण्यात 1 चम्मच तुम्ही टाका आणि असे 12 आठवडे करा. तुम्हाला वाटतं जर मी खोटं बोलतोय, तुमची IgM डबल टायटर टेस्ट मुसळी घ्यायची आधी करा आणि मुसळी घेऊन झाल्यावर करा. तुम्हाला कळेल की तुमच्या बॉडीमधलं किती टॉक्सिन तुम्ही बाहेर काढलेले आहे. आजपर्यंत आपण कोरोना महामारी विरुद्ध किंवा इतर षडयंत्र जे चाललेले आहे, जे हे एकदम देशव्यापी षडयंत्र जो चालला होता, याबाबत आपण प्रत्येक वेळी युट्यूबवर येऊन आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलेला आहे. या आता जो व्हायरस आलेला आहे, झिका व्हायरस किंवा ही जी महामारी आहे किंवा हा जो षडयंत्र आहे, हा एक छोटासा मेसेज काय आहे याच्याबद्दल आपण की लोकांना काय सांगाल झिका व्हायरस बद्दल आणि यांचा जो मोठा षडयंत्र तो कधी पण चालणार? झिका व्हायरस, आता मी याच्यावर बोललो नाही, म्हणजे बोललं तर मी ना मग मी सरकारचं खूप काही बाहेर काढेल. 2020ला जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं त्या चेन्नईमध्ये 2 सायंटिस्ट लोकांना पकडलं गेलं होतं जे की अमेरिकन होते आणि हे पकडलं होतं भारतीय इंटेलिजन्स ब्युरोने रॉनी. ही हिंदूमध्ये न्यूज आली होती. तर भारत सरकारने ऍक्सेप्ट करावं की चेन्नईमधून जो व्हायरस लीक करायचा प्रयत्न वुहान व्हायरस मधून लॅबमधून झालता, तर चेन्नई लॅबमधून झालाय का याचं कन्फर्मेशन भारत सरकारने द्यावं. की त्याची टेस्टिंग जशी वुहानमध्ये केली वुहानची, झिकाची टेस्टिंग चेन्नईमधून आणून पुण्यात करताय का याचं उत्तर द्यावं.